कोकणामध्ये भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। नितेश राणे यांनी जपून बोलावं, आपण सभेमध्ये बोलल्यामुळे नेमका कुणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे। धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर निलेश राणे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली। तर आपण बघूया ही एक्स पोस्ट नेमकी काय आहे। नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, आपल्या बोलण्यामुळे नेमका कुणाचा फायदा करतोय याचंही भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही। तर यावरती आता नितेश राणे यांची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूयात। चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। मनसे आणि उद्धव ठाकरेची शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत, काय नेमका परिणाम वाटतो तुम्हाला? त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे। त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे। आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं। पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार तयार। तर नितेश राणे यांच्या धाराशिवमधल्या वक्तव्यावरून ही काहीशी विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। मनसे आणि उद्धव ठाकरेची शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात